महाराष्ट्राला ज्याप्रमाणे सत्ताधारी बाक महत्वाचं असतं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला विरोधी बाकही महत्वाचं असतं। सत्ताधारी सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर महाराष्ट्रातले गंभीर प्रश्न त्यांना दिसत नाहीत। अशा वेळी महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेता सरकारला महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं अत्यंत महत्वाचं काम करतं। पण महाराष्ट्रात अनेक दिवसापासून विरोधी पक्ष नेता नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहात बोलताना जनतेला उद्देशून म्हटले की मी पाहून घेईन। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही एकदा सभागृहातच पाहिलं तर फार बरं होईल। कारण सभागृहात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता पदच नाहीये, महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेतेच नाहीये। मी विनंती करते, आज पत्र व्यवहार केला आहे, पत्रात माननीय मुख्यमंत्री राज्यपालांना मी पत्रात विनंती केलेली आहे, त्याचबरोबर भेटण्याची वेळही मागितली आहे। मला अपेक्षा आहे की मला वेळ मिळेल। ज्याप्रमाणे शहरातले जेनझी हे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले जेनझी खऱ्या अर्थाने शेतकरी जेनझी हे रस्त्यावर उतरून महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता पद मागून घेतील, नियुक्त करून घेतील अशी मला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।